फायनली पोहोचलो शेतामध्ये. मस्त वातावरण आहे. पाऊस येईल वाटतं ऍक्च्युली. ए वैशू धावू नको थांब, धावू नको. हे आहे आमचं शेत. शेतामध्ये लावला आहे ऊस, बघू शकताय. आणि वातावरण खूपच सुंदर झालेलं आहे. आणि बाजूनीच कॅनॉल गेलेला आहे. हे आहे म्हैसाळ इथून पाणी येतं ॲक्च्युली. तर त्याच्या बाजूनीच कॅनॉल. हे आहे सोलारवरती, म्हणजे शेतीला पाणी देण्याचा पंप आहे. तो सोलारवरती चालतो ॲक्च्युली. तर बघू शकता तर थोडंसं पाणी येत होतं, बट अजून पाणी खूप येतं बोलत होते मामा. तर बघू शकता तुम्ही साईडने कॅनॉल किती छान वाहत होता. फुल भरलेला होता तो ॲक्च्युली. पावसाचे दिवस चालू झालेत आणि 15 दिवस कंटिन्यू पाऊस होता. तर आम्ही तिथून पुढे दुसऱ्या शेतामध्ये गेलो. तिथं शेतीची मशागत केलेली आहे. याच्यामध्ये बाजरी पेरायची बाकी आहे. थोडंसं ओलावा हवा असतो बाजरीला, तर पेरणी अजून बाकी होती. तर याच्यामध्ये जो तळ्यामधला गाळ असतो काळा, तो आणून टाकला आणि शेती तयार केली. ॲक्च्युली खडकाळ होती खूप सारी. तर इथं पण ऊस लावला आहे. इथे पण सेम मशागत केली. त्याच्यामध्ये खूप खडे होते आणि एकदम काहीच पिकत नव्हतं इथं ॲक्च्युली. तर आता तिथं त्यांनी मेहनत करून तेवढं पिकवलेलं आहे, पिकवत आहेत. आणि आम्ही त्याच्याच बाजूला पेरूचं झाड लावलं, त्याचा देखील एक हा व्हिडिओ शूट केला आहे. आणि बघू शकताय तुम्ही किती सुंदर असं सूर्य मावळतीला गेला होता आणि ते तुम्ही दर्शन घेऊ शकताय. आणि ह्या कॅनॉलचा व्हिडिओ घेतला आणि आम्ही मुंबईवरून गेल्यानंतरचा हा व्हिडिओ आम्ही शूट केलेला आहे. तर थोडा टाकण्यासाठी लेट झाला, बट तुम्ही एन्जॉय करू शकता व्हिडिओ. आणि त्यानंतर आम्ही घरी गेलो. थँक्यू.